बुडतान लगे वेळ, शेवटील घडी बुडतान लगे वेळ, साधावा तो काळ जवळी आला, आता माझ्या मना होय सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी, तुका म्हणे चिंती कुळीची देवता, तुका म्हणे चिंती कुळीची देवता, वारावा बहुता शब्द मिथ्या, आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी, श्री पंढरीच्या पतित पावना, श्री पंढरीच्या पतित पावना, पंढरीचा पतित पावना, श्री पंढरीच्या पतित पावना, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी, श्री पंढरीच्या पतित पावना, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी, श्री पंढरीच्या पतित पावना, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी. अनाथ जीवांचा तुकाज कैवारी, ऐसी चराचरी बिद्रावळी, न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझ देवा, आळी कर त्याचे करसी समाधान, अभयाचे दान देऊनिया, तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई, नसेल तो देई धीर मना, अनाथ जीवांचा तुकाज कैवारी, ऐसी चराचरी बिद्रावळी, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांबुज तेजस्पुर दिक्प्रदेशं, विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो नमो ज्ञानेश्वरा, 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 निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी, आद्यत्रया जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा, नमो
जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली. जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर एक विचार मांडतात. आपल्या कानाच्या वरचा केस आपल्या कानामध्ये डोकवतोय आणि आपल्याला गोष्ट सांगतोय. काय गोष्ट सांगतोय? मृत्यूची ये भेटी जवळी आली. आपलं मरण जवळ आलं, आपण सावध व्हा, अशी गोष्ट आपल्या कानात सांगतोय. बरं, एवढंच नाही, मग ते जवळ आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? काय नाही, आपण एक गोष्ट करा. आता माझ्या मना होय सावधान. पहिलं मनाला सावध करा. एकदा मन सावध झालं की सत्कर्म काय, पुण्यकर्म काय याची जाणीव करून घ्या. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. एकदा त्याची जाणीव झाली की आपण सत्कर्माला लागू, आपण पुण्यकर्म करू. हेच का करायचं? त्याचं कारण तुकोबाराय सांगतात. शेवटील घडी बुडता न लगे वेळ. तुमच्या माझ्या जीवनातला शेवटचा दिवस कोणता आहे हे कुणालाही जसं माहिती नाही, म्हणून तो येण्याच्या अगोदर साधावा तो काळ जवळी आला. म्हणून आपल्याला मिळालेली वेळ आहे, त्या मिळालेल्या वेळेत आणि मिळालेल्या काळामध्ये त्याच्या काळाची सार्थकता आपल्याला करता आली पाहिजे. आता माझ्या मना होय सावधान. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. महाराज म्हणतात चिंतन करा. कुणाचं चिंतन करा? तुका म्हणे चिंती कुळीची देवता. आपल्या देवतेचं चिंतन करा. पण कोणत्या देवतेचं? कुळीच्या देवतेचं चिंतन करा. कोण आहे आपली कुळीची देवता? बरं, त्याचं चिंतन का करायचं? त्याचं चिंतन केल्यानंतर तो सगळ्यातून सोडवणार आहे. वारा वाबो होता शब्द मिथ्या. एक पथ्य दिलं. काय पथ्य दिलं? बाकीचं बोलू नका, कुळीच्या देवतेचं चिंतन करा. कुळीची हे कुळदेवी, ही आमची कुळीची देवता आहे. केली ठावी संतांनी, जी संतांनी दाखवली ती आमची कुळीची देवता आहे. त्या कुळीच्या देवतेचं चिंतन करा. बाकीचं मिथ्या बोलणं, वावगं बोलणं बाजूला ठेवा. आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी आपल्या वाळेन गावचे मृदंगाचार्य कैलासवासी रमेश मारुती मोढवे, मृदंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची सेवा त्यांनी केली. सेवा करत असताना एक 56 वर्षाचा मध्यम स्वरूपाचा आयुष्याचा काळ त्यांना मिळाला आणि आपला यहलोकीचा प्रवास उरकून ते परलोक धामाला निघून गेले. न जाण्याचं वय होतं, पण आपल्या हातामध्ये काही नसतं. न जाण्याच्या वयामध्ये माणसं जेव्हा जातात त्यावेळेस पाठीमागच्या परिवाराला प्रचंड मोठं दुःख शिल्लक राहतं. त्यांच्या जाण्यानं वारकरी संप्रदायाला सुद्धा त्या ठिकाणी दुःख झालंच. कारण जुन्या काळातील एक चांगल्या पद्धतीचं एक मृदंगाची सेवा करणारं व्यक्तिमत्व. जेवढा आयुष्याचा काळ वेळ त्यांना मिळाला तेवढ्या काळावेळामध्ये वारकरी संप्रदायाची त्यांनी सेवा केली. विचार आणि संस्कार आपल्या परिवाराला त्यांनी दिले. आदरणीय आप्पा, त्यांचे चिरंजीव समीर रमेश मोढवे, रोशन रमेश मोढवे, 2 चिरंजीव, 1 कन्या, रेश्मा समाधान आवटे. आप्पांच्या धर्मपत्नी श्रीमती सुरेखा रमेश मोढवे या परिवाराच्या मातोश्री. भाऊ राम मारुती मोढवे, ज्यांच्या माध्यमातून मला हे निमंत्रण मिळालं. समग्र परिवार, आप्पांचे पुतणे ॲडव्होकेट गणेश राम मोढवे, मंगेश राम मोढवे, पुतणी अलका बजरंग घारे, एवढा सगळा मोठा परिवार. आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज तिकोने यांनी संपर्क केला. तिकोनी माऊलींच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. अनेकांनी आठवण करून दिली. त्याच्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचे उपासक पाईक, वाळेनगावचे सुपुत्र, वाळेनगावचे जरी सुपुत्र असले तरी आपल्या पुणे जिल्ह्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्रभर नेलं असे सोमनाथजी महाराज साठे, त्यांनी त्या ठिकाणी हा विचार, आप्पांच्या आठवणी, आप्पांच्या या कार्याचं स्मरण मला करून दिलं. असो, सुंदर अशी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे. ठीक आहे, 7चा कार्यक्रम उशिरा चालू झाला, 7:30 पावणे 8ला. तरी आपण बघू गाडी कशी वेळेवर पोचते. 11 वाजेपर्यंत वेळ होईल आपल्याला.
असा या अधिकाचा महिना आहे. जितकं नामचिंतन करू तितकं अधिक होतं आणि सगळी लोक त्या ठिकाणी चिंतन करणारी आहेत, वारकरी संप्रदायाची सेवा करणारी आहेत, कीर्तनावरती प्रेम करणारी आहेत. कीर्तन हा तुमचा माझा सगळ्यांचा एक प्राण होऊन गेलेला आहे. आपल्याला कीर्तन भजन नसेल ना तर करमत नाही. जसं लोकांना मोबाईल नसेल तर करमत नाही, तसं आपल्याला कीर्तन भजन नसेल तर आपल्याला करमत नाही. आणि का करमू नये? करमूच नाही. उलट कीर्तन आणि भजन नसेल तर आपल्याला करमलंच नाही पाहिजे. कारण आम्ही त्याचा ध्यास घेतलेला आहे. भिंगुरटीच्या ध्यासे भिंगुरटीची होई जे आणि कीटकत्व जाये पालटुनी. आमचा मनुष्यपणा पालटावा आणि आम्हाला संतत्व आणि देवत्व त्या ठिकाणी मिळावं याच्याकरता आम्हाला करमू नये. या भूमिकेतून आज बोलत असताना तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे आपल्या आयुष्यात आल्यानंतर, आपल्याला जर मरणाच्या सूचना मिळत असतील तर त्या बाबतीत आपण कसं सावध राहिलं पाहिजे ही भूमिका महाराज या ठिकाणी मांडतात. विठ्ठल जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी मृत्यूची हे भेटी जवळी आली. ऐका, आपल्याला जन्म 9 महिने 9 दिवस अगोदर कळतो. का? विज्ञान खूप प्रगत झालेलं आहे. आजचं विज्ञान इतकं प्रगत आहे, आज सोनोग्राफी केली की त्या सोनोग्राफीमध्ये तारीख येते, वार येतो, वेळ येतो. म्हणजे बाळ पोटामध्ये असताना ते जन्माला कधी येणार हे तारीख आणि वारासहित आपल्या समोर त्या ठिकाणी येतं. पण असं आपल्याला कुणाला सांगता येणार नाही कोणता माणूस कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कोणत्या तारखेला जाणार आहे. आजपर्यंत सांगता नाही येत, पण त्याचे सिग्नल मात्र संतांनी आपल्याला सांगितले, त्या सूचना संतांनी आपल्याला दिलेल्या आहेत. 9 महिने 9 दिवस अगोदर आपल्याला बाळ जन्माला येणार हे कळतं ना, तसं मरणही आपल्याला ज्ञानोबराय म्हणतात अगोदर कळतं. म्हणजे कशाला जगाला विचारता, आम्ही सांगतो ना, जन्मलिया दिवसे दिवस होय लागे काळाचे आईसे वाढवी करती उल्हासे उभविती गुढिया. ज्ञानोबरांची ओवी आहे. जन्म झाला त्याच दिवशी आमच्या पाठीमागं काळ लागला. जन्म झाला त्याच दिवशी मरण आमच्या पाठीमागं लागलं. सगळ्यात इमानदार या जगात कोण असेल? कोण आहे? तुम्ही, मी, बसलेले यूट्यूबवाले, मृदुंगवाले, गाणारे. कोण आहे इमानदार या जगात? सगळे साथ सोडतात पण काळ कधी साथ सोडत नाही. आपण चालायला लागलो, मरण आपल्याबरोबर चालतं. जरी आवडलं नाही तरी चालतं. त्याला नाही ना म्हणतायत तू मला आवडत नाही पण माझ्याबरोबर चालू नको. मरण आपल्याबरोबर चालतं, मरण आपल्याबरोबर उठतं. मरण आपण झोपलं की आपल्या उपजला प्राणी न राहे संसारी आणि बैसला शेजारी काळ उसा. पाहतो उंदीर घेऊन जातो बोका आणि तैसा काळ लोकांनी येत असे. महाराज म्हणले आपल्याकडे हे दृश्य पाहायला मिळतं बोक्याचं. बोका माहिती आहे सगळ्याला? बोका आणि बायको सारखेच असते, दोघंही गुरगुर करतात आणि मांजर आणि माणूस सारखाच असतो. कुठेही जाऊ द्या घरीच येतात. मी दोघांचं साम्य सांगायचं झालं तर नाही का सोमनाथ महाराज, बोका आणि बायको सारखीच आहे, कधी गुरगुरच करणार. आणि मांजराचं त्याला कुठेही नेऊन सोडा की ते घरीच येतं. महाराज तुकोबरांनी सांगितलं आपल्याला, दृश्य पाहतो उंदीर घेऊन जातो बोका आणि तैसा काळ लोकांनी येत असे. जसं बोक्यानी उंदराला उचलावा आपल्या दाढेमध्ये, तसाच काळ आपल्याला घेऊन जातो. घडी घडी काळ वाटायाची पाहे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी वाटायाची पाहे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाचे पाहे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश.
आकाश आपलं आयुष्य आपल्याला माहिती नसलं ना, आपला कदाचित आपण वाढदिवस विसरू, पण काळ नाही ना विसरत. त्याला माहिती आहे हा कधी जाणार आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, याची म्हणजे आपली सगळ्याची. नुसती वाट पाहतो म्हणजे असा बघत नाही बसत आपल्याकडं. तुम्ही दात खाता का? भांडणं झाल्यावर पण नाही खात. दात खाणं आपलं कमी असतं पण यांचं जास्त असतं. यांना विचारा ना दात कसे खातात. या जशा दात खातात ना तसा काळ आपल्या पाठीमागं उभरून, संत संग धरा तुम्ही हरिभजन करा, पाठी लागला से काळ काय करतो, दात खातसे कर करा. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. नामदेव महाराज म्हणतात एवढं मोठं भय काळाचं सगळ्याच्या मागं लागलेले. जन्म सांगता येतो पण विज्ञानाला मरण नाही सांगता आलं. पण संत महात्म्या मात्र आपल्याला त्याच्या सूचना देत आहेत. तुम्ही विचारा की डॉक्टरांना, अमुक अमुक माणूस कधी जाणार आहे. डॉक्टर काय सांगेल शिकून सुद्धा, तो जपानला जाऊ द्या नाही तर अमेरिकेला जाऊ द्या. डॉक्टरला मरण नाही सांगतायत, पण ज्ञानोबा आहे तुकोबा आहे संत महात्मे भागवत मरण सांगतं. जसं 9 महिने 9 दिवस अगोदर बाळ जन्माला येणार. भागवतामध्ये डोंगरेजी महाराजांनी मरणाच्या विषयी चिंतन करत असताना एक चिंतन असं मांडलं, 12 महिने आपल्याला अगोदर मरण ओळखता येतं. म्हणजे कसं ओळखता येतं, आकाशामध्ये पाहायचं. आकाशामध्ये अरुंधती नावाचा तारा आहे. तो अरुंधती नावाचा तारा दिसायचा बंद झाला की 12 महिन्यावरती आपलं मरण आलं असं आपण आपल्याला सांगायचं. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला अरुंधतीच माहिती नाही, ती कुणाची पोरगी आहे कुणाची बायको आहे. पण ती गुरु वशिष्ठांची बायको आहे अरुंधती. त्यांना ताऱ्यात जसं ध्रुवबाळात तारा झाला तसं त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भगवंतांनी आढळ पद दिलं अरुंधती मातेला. आता अरुंधती नाही समजणार, तो तारा कसा ओळखायचा तेही नाही कळणार. जाऊ दे अजून सोपं करतो. 9 महिने आपल्याला अगोदर आपलं मरण कळतं. आपण झोपलो, आपल्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये आपण त्या ठिकाणी एखाद्या चालता चालता एखाद्या दलदलीत कमरेइतकं शरीर आपलं अडकलं, वर निघण्याचा प्रयत्न करतोय पण आम्हाला वरती निघता येत नाही, असं स्वप्नामध्ये जर आलं तर समजून जा की 9 महिन्यावरती आपलं मरण आलं. डोंगरेजी महाराजांनी भागवतात लिहिले, कुठं लिहिले ते पण सांगतो मी. त्याच्या पुढं ते म्हणले 6 महिने अगोदर आपल्याला आपलं मरण ओळखता येतं. म्हणजे कसं, आपण चालत असताना एक भकास असं वाळवंट आहे आणि वाळवंटामध्ये गाढवावरती बसलोय आणि गाढवावरती बसून निघालोय असं जर दृश्य स्वप्नामध्ये दिसलं तर 6 महिन्यावरती आपलं मरण आलं. आता आजपर्यंत हे स्वप्न पडत होतं का नव्हतं मला माहिती नाही. आज जर पडलं त्याला मी जबाबदार नाही. हे कीर्तनावरती तुम्ही आणायचं नाही. तुम्ही चिंतन कराल तर तुमच्या स्वप्नात आल्या मी तरी काय करायचं. आणि तसंही माणसांच्या स्वप्नात गाढवच येतात, भूतच येतात, सापच येतात, विंचूच येतात की देव कुठे येत होता. बाकीच्याच गबाळच येतं स्वप्नात आपल्या, बाकीचं काही यायलाच तयार नाही. अभंग स्वप्नात यावा, ओवी स्वप्नात यावी, ज्ञानोबराया तुकोबाराया संत महात्मे पांडुरंग परमात्मा स्वप्नात यावेत, आमचे वारकरी स्वप्नात यावेत, भजन करणारी माणसं स्वप्नात यावीत. आता 6 महिने अगोदर, आता 3 महिने अगोदर आपल्याला आपलं मरण ओळखता येतं. बघा तुम्ही काय करा, आरशात पाहायचं आणि आरशामध्ये पाहिल्यानंतर आपला चेहरा आपल्याला ब्लर दिसायला लागला, चष्मेवाल्याकडे जायचं, नंबर लागलाय का तपासायचं. नंबर लागला असेल तर लावून घ्यायचा आणि तरी चेहरा ब्लर दिसायला लागला तर समजून जायचं 3 महिन्यावर मरण आलं. माणसं आरशात का पाहतात, आरसा खरं बोलतो म्हणून. माणसं आरशात का पाहतात, आरसा चेहरा दाखवतो म्हणून माणसं आरशात पाहतात. ज्या दिवशी आरसा चरित्र दाखविल त्या दिवशी लोक आरसा फोडतील. महाराजही उभा नाही राहणार तिथं. आरशाने चरित्र दाखल्यावर कोण उभं राहिलो जगातला आरशात. आरसा चरित्र नाही दाखवत, आरसा चेहरा दाखवतो. आरशात पाहायची सगळ्याला हौस असते. सोमनाथ महाराज 5-6 दिवसापूर्वी आपल्या तिथं म्हणजे अधिक महिन्याच्या अगोदर एक लग्न 2.5 तास उशिरा लागलं. कुणाचं लागलं मी सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे. मी आशीर्वाद द्यायला होतो त्या लग्नाला. चौकशी आणती नंतर मला कळालं लग्न का उशिरा लागलं. तुमचं काय मत आहे, का उशीर लागला असेल. हा, नवरीचा मेकअप ना. ऐका, नवरीचा नाही, नवरीची आई ब्युटी पार्लर मध्ये होती. मलाही तेच वाटलं होतं तुमच्यासारखं, नवरी मेकअप करत असेल, पण ती नवरी मंडपात होती आणि नवरीची आई मग नंतर तिला 2.5 तासांनी आणली अप्सरा. लग्न कुणाचं, नटतंय कोण, मी म्हणत नाही तिने नटायचं नाही, पण लेकीचं लग्न आहे ना, आपण तयार पाहिजे ना अगोदर. याचंही भान नाही राहिलं हल्ली.
कारण हल्ली मेकअप शिवाय समाज पिकअपच घेत नाही. विठ्ठल आरसा चेहरा दाखवतो म्हणून आरशात पाहतात. आरशाने जर चरित्र दाखवलं तर जगातला कोणताच माणूस आरशात पाहणार नाही. ट्रम्प तात्या तर कधीच पाहायचा नाही आरशात. हा वाचलाय तो. गोळीबारातून वाचलेत ते. जगात सगळी अशांतता. मला असं वाटतंय कधीतरी आमच्या सोमनाथ महाराजांचं, सागर महाराजांचं, वैभव महाराजांचं, शुभम महाराजांचं गायन आणि वादन ऐकायला त्यांना बसवलं पाहिजे. झालं तर झालं सरळ डोकं. लय तिरसटे म्हणतात माणूस. जगातला सगळ्यात क्रॅकजॅक माणूस येतो. क्रॅकजॅक ऐकत नाही तो कुणाचं. हिटलर कसा होता असं असू द्या, त्याचा स्वतंत्र धर्म आहे. पण त्याने एकच वाक्य असं आहे, जगाला शांतीचा संदेश देणारा आज जगातला जर कोणता संप्रदाय असेल तर तो आपला वारकरी संप्रदाय आहे. यावं लागेल त्याला सुद्धा इथं. डोकं सरळ करण्याकरता, चांगले विचार घेण्याकरता. श्रीमंती शांती देता असं नाही, श्रीमंती शांती नाही देत, पण संप्रदाय मात्र आपला शांती देतो. आपला संप्रदाय आनंद देतो सगळ्याला. 3 महिने अगोदर आपलं मरण सांगितलं मी. 1 महिन्यावरती कसं ओळखता येतं, काय करायचं, आपल्या शरीराचा म्हणजे एखादी उजवी बाजू डावी बाजू फडफड करायला लागली, औषध पाणी घेतलं तरी समजून जायचं 1 महिन्यावरती आपलं मरण आले. जाऊ द्या वर्षाचं, जाऊ द्या 6 महिन्याचं जाऊ द्या. थोडं सोपं माऊलींनी सांगितलं त्या पद्धतीनं. माऊली म्हणतात आपल्याला 7 दिवस अगोदर, आपलं 9 दिवस अगोदर आपलं मरण आपल्याला कळतं. कानी घालून या बोटे नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. काय म्हणतात माऊली, कानामध्ये बोट घालून नाद ऐकायचा. कोणता नाद? आतला नाद. त्याला नाद पाहिजे पांडुरंगाचा, गौतमीचा नाही. नाही, माणसाला नाद असतोच ना, पण त्याला कोणता पाहिजे ते पण विशेष आहे महाराज. पंढरपूर पाटणी गाव महाराजा सार्वभौम. पंढरपुरी पाटणी गाव महाराजा सार्वभौम. पंढरपूर पाटणी गाव महाराजा सार्वभौम. पंढरपुरी पाटणी गाव महाराजा सार्वभौम. पांडुरंग दीनबंधू दयाचे ते नाव. पांडुरंग दीनबंधू जयाचे नाम. दीनबंधू जयाचे ते नाम. पांडुरंग दीनबंधू आंधळ्या जीवीची तो जाणतो धर्म. मनोनी आलो मी गा देई माझे मज वर्म. आंधळा जीविते का जाणतो धर्म. माझे धर्म. आसोनी हात पाय डोळा झालो अंधळा. मुखी नाम तुझे लागला वाचेसी चाळा. मुखी नाम तुझे लागला वाचेसी चाळा. आंधळ्या जीवीची तो जाणतो धर्म. मनोनी आलो मी गा देई. का बरं आम्हाला त्याचा ध्यास पाहिजे? मुखी नाम तुझे लागला वाचेशी चाळा. वाचेला त्याचा चाळा लागावा, संत महात्मे सांगतात. 9 दिवस आपला अगोदर मरण आपल्याला कळतं. म्हणजे कसं कळतं? कानी घालून या बोटे, कानामध्ये बोट घालायची आणि आतला आवाज आपल्या ऐकायचा. त्याला अनहत नाद म्हणतात. काही लोक म्हणतील आमचे कान उघडे तरी कीर्तन ऐकू येणार ना, आतलं कधी ऐकू यायचं? विचार आहे ना. असं कीर्तन ऐकू येत नाही. कानामध्ये आम्ही जर बोट घातली तर आम्हाला कधी काय आमचा आवाज येणार आतला? आतमध्ये आपल्या अनहत नाद असतो महाराज. त्याला नामचिंतनाची ज्याची बैठक असेल आपल्यामध्ये, त्याच्या लक्षात येईल तो अनहत नाद त्यांनी ऐकलेला आहे. त्यांनी अनेक रंग पाहिलेले डोळे झाकल्यानंतर. त्यांनी अनहत नाद आपल्या आतला जो येतो तो नाद त्यांनी ऐकलेला आहे महाराज. तो नाद ऐकण्यासाठी शेकडो वर्षाचं आयुष्य त्या ठिकाणी जपी तपीन योगी घालवतात. पण तोच नाद आपल्याला 2 तासाच्या कीर्तनामध्ये ऐकायला येतो.
2 तासाच्या कीर्तनातून निघाल्यानंतर झोपेपर्यंत ते कीर्तन असं कानात घुमत असतं. इथं नादब्रह्मच उभं राहतं. आपण एक अभंग म्हणतो, नामदेव महाराजांचा काकड्यातला अभंग बघा, त्याचं शेवटचं चरण आहे बाबा अंकारनिशी गंधाटचं शेवटचं चरण काय? विठ्ठल विठ्ठल अनुहात वाजती टाळ आणू क्षीर गीत साळ अनुभव तन्मयत नामा म्हणे केशव कृपाण गा नामा म्हणे केशव कृपाण गा नाम म्हणे केशव कृपाळू नाम म्हणे केशव कृपाळू कृपाण हात वाजती टाळ आणू क्षीर गीत रसाळ अनुभवत माय सकळ नामा म्हणे केशव कृपाळू गा नामा म्हणे केशव कृपाळू गा नामा म्हणे आमच्या सोमनाथ महाराजांच्या आवाजावरती वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांनी प्रेम केले. महाराज हे काही कमी व्यक्तिमत्व नाही. सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या गाण्यावर प्रेम करावं बाबा महाराजांच्या, आणि बाबा महाराज सातारकरांनी सोमनाथ महाराजांच्या आवाजावरती प्रेम करावं, आहे का नाही? आपल्या मुळशी तालुक्यातली ही पोरं महाराज अख्ख्या आपल्या पुणे जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रभर यांनी नेलं. मग त्याच्यामध्ये मुळशीरत्न आमचे सोमनाथ महाराज साठे असतील, आमचे सागर महाराज मावळचे जरी असले तरी पण आमच्या मुळशीमध्येच जास्त असतात, नाही का? सागर आहेत ते पण. आणि एक साधं सालस व्यक्तिमत्व सागर महाराज असतील. सागर महाराज बदे खूप गोड गळ्याचे गायक, आणि तितक्याच ताकदीनं तितक्याच चांगल्या पद्धतीनं आमचे दोनही बंधू शुभम महाराज शिंदे, वैभव महाराज दुडे, शेकडो मुलांना मृदंग शिकवण्याचं काम त्या ठिकाणी आज चालू आहे. महाराज कुठल्या तालुक्यात तुम्हाला असं पाहायला मिळणार नाही. आहेत अनेक तालुक्यांमध्ये अनेक शिकवणारी मंडळी आहेत, पण त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या, एक कुठल्याही निस्वार्थी भावानं यावं, निष्काम भावानं त्या ठिकाणी पोरांनी शिकावं, या भूमिकेतून शिकवण्याचं काम दिसायला रोज जरी आपल्या समोर असले, सामान्य जरी वाटत असले, तरी महाराष्ट्रभर यांच्या नावाची चर्चा आहे. यांच्या नावाची चर्चा याचा अर्थ आपल्या गावाची चर्चा आहे, आपल्या भागाची चर्चा आहे, आपल्या तालुक्याची चर्चा आहे. महाराज हे असतं नाव कमवणं. आणि संप्रदाय सगळं देतो. संप्रदायाशी प्रामाणिक राहा, ज्ञानोबाराय तुकोबारायशी एकनिष्ठ राहा, भगवंताचं नामचिंतन करा. देव इतकं देतो, घ्यावं कुठं हे कळत नाही आपल्याला, इतकं परमात्मा देतो. आणि हे अनुभव आहे त्यांना. तुम्ही विचारा, ही अगदी लहान वयामध्ये मोठी माणसं का झाली? लहान वयामध्ये इतकं नाव. आता तसा तालुकाही पाठीमागं उभा राहतोय, अख्खा तालुका उभा राहतो. आमचे माऊली महाराज तिकोने असतील, आमचे कारोराम काका आखाडे असतील, आमच्या शंकर मळगळ्यांचे ते काका आहेत म्हणून आम्ही त्यांना काका म्हणायचो. शंकर मळगेने मी आणि तालमीत होतो आम्ही एकत्र, त्यावेळेस काका आम्हाला भेटायला यायचे. तेव्हाही आमच्यावरती त्यांनी प्रेम केलंयच ना. तसं सगळ्या पोरांवरती आमचे तो भाऊ साठे असतील, सगळीकडे कीर्तनाला असतात. गाडी नसली तरी मिळती कुठली, सगळीकडे कीर्तनाला येणार, हार घेऊन येणार. प्रेम कीर्तनावरच असू द्या ना. महाराज माणसं आपल्याकडे हरिहरी बाबा होते नाही का? आहेत ना हरिहरी बाबा? हा, ते तेव्हापासून मला सोमनाथ महाराज तुम्हीच बोलले की वैभव महाराज, शुभम महाराज सगळे बोलले की ते सारखे हरिहरी म्हणायचे. काय एखाद्या माणसाने हयातीमध्ये एखादी गोष्ट केली, आज जाऊन त्यांना किती वर्ष झाली? हा, मला वाटतं त्यांच्या कार्यक्रमाला आलो होतो मी. इथंच एक कुठंतरी कार्यक्रम झाला, कोणतं गाव होतं त्यांचं? हा, त्यांच्या कार्यक्रमाला आलो होतो. साधी गोष्ट आहे महाराज, काय नाही केलं, भगवंताच्या नावाशी प्रामाणिक राहिले, पण परमात्मा त्यांचं नाव कसं टिकवतो बघा.
झाले वाऱ्या हाती माप समर्थ तो माझा बाप हो समर्थ तो माझा बाप समर्थ तो माझा बाप अरे वाऱ्या हाती बाप समर्थ तो माझा बाप समर्थ तो माझा बाप चाले वारा ती माप समर्थ तो माझा बाप समर्थ तो माझा बाप समर्थ तो माझा बाप चाले वाऱ्या हाती बाप समर्थ तो माझा बाप समर्थ तो माझा बाप समर्थ तो माझा बाप तुकोबाराय म्हणतात समर्थ तो माझा बाप. आमचं माप देव चालवतो ना. आपल्याला काय वाटतं 5Gचं इंटरनेट आपल्याकडे ते अति वेगवान आहे. अरे त्याचं इंटरनेट किती वेगवान आहे. माणसं इथं जरी नसली तरी त्यांचं तो माप चालवतोय. समर्थ तो माझा बाप झाले वाऱ्या हाती माप. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे आणि कीर्तिमुख त्याचे. परमात्मा त्याचं कीर्तिमुख होतो, त्याची कीर्ती आबाधित ठेवतो. आपलं चिंतन चाललं होतं की माणसं गुणवान झाली की समाज त्यांच्यावरती प्रेम करतो. ही सगळी गुणवान झाली. 7-9 दिवस आपल्याला अगोदर आपलं मरण कळतं. हे चिंतन आपण करत होतो. ज्ञानोबराय म्हणले कानी घालून या बोटे नाद जे पाहावे. अनहत नावाचा नाद आपल्या अंतरंगात चालू असतो. अनुहात ध्वनी नाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोलतसे छंदे छंदे डोलतसे. योगी आपल्या मस्तीत चालत असतो महाराज. आपल्या मस्तीत डुलत असतो. अजून एक जण मस्तीत डुलत असतो आपल्या. नाही कळालं. थोड्या वेळाने रस्त्यावर दिसतील. जो मोले मदिरा खाये तो मदिरा नादे नाचे गाये. कोण म्हणतंय नाथांनी भागवतात ओवी लिहिली. ज्याने विकत घेऊन दारू पिली तो आवरत नाही, मग भजन करणारा आवरल का. अरे तो त्यांनी तर रसांचा बाप केलेला आहे. हा ब्रह्मरस घेई काढा त्याने पिढा वारेल. हा रसांचा बाप ब्रह्मरस त्याने घेतलेला आहे. तो काय आवरणार आहे का. जो मोले मदिरा खाये तो मदिरा नादे नाचे गाये. जेने ब्रह्मानंदू सेविला आहे तो केवीर आहे आवरला. नाथ महाराज म्हणले तो कसा आवरेल. सामान्य दुकानात बारमध्ये जाणारा माणूस आवरत नाही, दरबारातला आवरेल का. आणि आवरूच नाही महाराज. असो मुद्दा बोलत होतो. अनहत नाद आपल्या आतमध्ये चालू असतो. जाऊ द्या 9 दिवसाचं जाऊ द्या. 7 दिवस भुवई पाहता न दिसता जाना. आयुष्याची गणना 7 दिवस. डोळा घालून या बोटे चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. माऊली म्हणले आपली 2 बोट डोळ्यामध्ये घाला. डोळ्यामध्ये घाला म्हणजे काय, डोळे बाहेर नाही काढायचे बरं का. आपल्या दोन्ही भुवयांच्या त्या खोबणी आहेत ना तिथं आपल्याला चक्र दिसतं. डोळा घालून या बोटे चक्र जे पहावे. आणि ते चक्र पाहण्याकरता माणूस शहाणा पाहिजे. चक्रम नको, नाही तर डोळे बाहेर काढायचा एखादा. डोळा घालून या बोटे चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. दोन्ही खोबणीच्या मध्ये चक्र फिरताना जर नाही दिसलं समजून जायचं 5 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलं. ज्यांनी साधना केली त्यांना विचारा. साधूला का त्यांचं मरण अगोदर कळतं. साधू साधनेच्या प्रांतात चालतो. साधूचा जन्म साधनेच्या पोटातून होत असतो. आपला जन्म आईच्या पोटातून आहे आणि साधूचा जन्म साधनेच्या पोटातून होत असतो. साधू तिथून जन्माला आलेला आहे. अजून जाऊ द्या 5 दिवसाचं जाऊ द्या. उद्या आपण सगळेजण आहेत का नाही पाहायचं का. माझ्यावर नाही मी आपलं सहज म्हणलं. ज्ञानोबारायांचंच विधान आहे. ज्ञानोबाराय म्हणले काय नासाग्राचे आग्र न दिसता नाही. आपला जो नाकाचा शेंडा आहे सकाळी उठलं की रोज पाहायचा. दोन्ही आरशात नाही, दोन्ही डोळ्याने आपलं नाक दिसतं. असं पाहिल्यानंतर जोपर्यंत आपल्याला आपलं नाक दिसतंय तोपर्यंत आपण सुखरूप आहोत. ज्या दिवशी आपलं नाक आपल्याला दिसणार नाही समजून जायचं उद्या कांदा पोहे खायला घरात नाही. त्याची दिनी म्हणा रामकृष्ण,
त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. त्याची दिनी म्हणा रामकृष्ण, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. नासागराचे अग्र नदी सत्ता नयनी, नासागराचे अग्र नदी नासागराचे अग्र नदी सत्तानयनी, नासागराचे अग्र नदी सत्तानयनी. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. किती सोपं आहे बघा. नासागराचे अग्र नाकाचं टोक ज्या दिवशी आपल्याला दिसणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण घरामध्ये नसणार, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. आहेत ना सगळे उद्या? खरं सांगायचं नाक कुणी कुणी पाहिलं? आता का खरं बोलतात? नाही आहे ना सगळे उद्या? मला 100% खात्री आहे सगळ्याच्या सगळ्यांनी नाक पाहून घेतलंय आपलं, आणि आता रोज पाहत जा. बरं असतं आपलं, आपल्याला कळतं त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. म्हणून आपल्याला मरण कसं कळतं? विज्ञानाला जे सांगता येत नाही, पण संत महात्म्यांनी त्यांच्या सूचना आपल्याला सांगितल्या. असो, राजा दशरथ एकदा आरशामध्ये पाहत होते. पाहता पाहता भांग पाडता पाडता राजा दशरथाच्या कानावरचा एकच केस पिकला होता. आपल्या कानावरचा केस पिकल्यानंतर आपण काय करतो? एक तर कात्रीने काढतो, नाही तर नाभिकाकडे जातो काळा करायला, बरोबर का नाही? केस जर काळा केला तर त्या ठिकाणी तो येत नाही का खालून पांढरा परत? केस किती जरी काळा केला तरी तो खालून मुळातूनच पांढरा झालेला असतो. म्हणून मुद्दा असा आहे, कानावरचा पिकलेला केस आपल्या कानामध्ये डोकवतो. कानावरची केस वाढली की वळवळ करतात, आणि त्या केसांना आपल्याला सांगायचं असतं सावध हो बाबा, सावध हो, मरण जवळ आले. आणि आपल्या कानावरचा केस आपल्याला कानात डोकवतो आणि गोष्ट सांगतो अभंगाचं पहिलं चरण. जरा कर्णमुळी सांगो आले गोटी, जरा कर्णमुळी सांगो आले गोटी. जरा कर्णमुळी सांगो आली गोटी, जरा कर्णमुळी सांगो आली गोटी. जरा कर्णमुळी सांगो आले गोटी, जरा कर्णमुळी सांगो आले गोटी. मृत्यूची भेटी जवळ 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 आता
लक्षात आलं आता आपल्या कानावरचा केस आपल्या कानामध्ये डोकवतून गोष्ट सांगतोय. गोष्ट एवढीच सांगतोय, मृत्यूची ये भेटी जवळी आली, मरण जवळ आलं. तसं पाहायला गेलं तर संतांची ही भाषा आपल्याला सांगण्याची जरा उलटी आहे. म्हणजे का? पंढरपूरला आपण सगळे गेलो आणि जात असताना काय म्हणतो, पंढरपूर आलं. पंढरपूर आलेलं असतं का आपण गेलेलो असतो? आपण गेलेलो असतो. तसंच आहे महाराज, मरण आलं नाही, मरणाच्या जवळ आपण पोचलेलो असतो. मृत्यूची हे भेटी जवळी आली. महाराज म्हणतात मग काय करा ते येण्याच्या अगोदर? काय नाही म्हणले, सावध झालं पाहिजे. सावध झालो हरीच्या आलो जागरण, तेथे वैष्णवांचे भार, जय जयकार गरजे तसे. याच्यासाठी झालं पाहिजे. काय केलं पाहिजे? दानपुण्य केलं पाहिजे. हा अधिकाचा महिना म्हणजे दानपुण्याचा महिना आहे. या अधिक महिन्यामध्ये वास्तुशांती करत नाहीत लोक. या अधिक महिन्यामध्ये लग्न नाही करत लोक. पण पुण्यातल्यांचं नाही माहिती, पुण्यातली कधीही लग्न करू शकतात. अधिक महिन्यामध्ये लग्न नसतं, वास्तुशांती नसते, कुठलंही त्या ठिकाणी मांगल्याचं कार्य नाही. पण श्राद्ध कर्म करू शकतो, अधिक पुण्य मिळतं महाराज. कारण या श्राद्ध कर्माला नामचिंतन आपण सगळेजण करत असतो. आपल्या पितरांना त्या ठिकाणी आपण नैवेद्य दाखवत. असं म्हणतात श्राद्ध कर्म करण्याचा जो विधी आहे तो कसा करावा, त्याचं असं सांगितलंय. सगळ्याला ज्याची परिस्थिती आहे, भगवंतांनी ज्याला खूप चांगल्या पद्धतीने परिस्थिती दिली, त्यांनी असा समाज गोळा करावा. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, नानाविध प्रकारची दानं, ज्ञानदान, असं कथा कीर्तनाचं आयोजन करावं. अशा पद्धतीने करावं. एखाद्याची परिस्थिती मध्यम स्वरूपाची, काय नाही, त्यांनी पाहुणे रावळे जेवायला बोलवा, तासभराचं भजन करा. नाही एखाद्याला देवानी परिस्थिती दिली आणि एखाद्याला आपल्या वाडवडिलाचं पुण्यस्मरणच करता येत नाही करता येत त्याला, एखाद्याला आपल्या वाडवडिलाचं पुण्यस्मरण नैवेद्य दाखवण्या इतकं सुद्धा त्याच्याकडं काय नाही. त्यांनी काय करायचं, दक्षिण दिशेला तोंड करायचं, दोन्ही हात वरती करायचे. ज्यांचं आपण पुण्यस्मरण करणार आहे त्यांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या नावाने माफी मागायची आणि त्यांना म्हणायचं देवा, आणि त्यांचं नाव घेऊन सांगायचं की मी तुमच्या पोटी जन्माला आलो, पण माझी परिस्थिती नसल्यामुळं मी तुमची माफी मागतो. असं जरी केलं तरी श्राद्ध कर्म होतं. पण हे कुणासाठी? ज्याची परिस्थिती नाही त्याच्यासाठी. नाही तर लोक हातवरती करून मोकळी व्हायची. कीर्तन कोण करायचं मग? कीर्तन, भजन, अन्नदान हे कोण करायचं? ज्याची परिस्थिती नाही त्यांनी तसं करावं. पण ज्याची परिस्थिती, आज या परिवाराला मानलं पाहिजे. आणि साधला सुद्धा काळ चांगला, ठीक आहे, पुण्यस्मरण करायचंच होतं, पण योगायोगाने अधिकाचा महिना आला. अधिक गेल्या वर्षी नाही होऊ शकलं, काही अडचण आली. मला असं वाटतंय काही माणसांचं कर्म, आता त्यांनी मृदंगच वाजवला होता आप्पांनी, कदाचित गेल्या वर्षी पुण्यस्मरण झालं असतं अशा स्वरूपात तरी पुण्यच मिळालं असतं, पण त्याच्यापेक्षा शतपटीनं पुण्य आत्ता मिळालं. का? अधिकाचा महिना साधला. अधिकाचा महिना हा पुण्य कमवण्याचा महिना. तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात की बाबा आपण काय केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे. पहिलं दान सांगितलं, भूमिदाने हुसीत भूमिपाळू, भूमिदान करा. सुवर्णदाने कांती निर्मळू, 2 नंबरचं दान सोनदान करा. बघा तुम्हाला इच्छा वाटली तर आपल्या गाडीत आहे बाबा जागा. सोनदान. तिसरी गोष्ट, चंदनदाने सदा शीतळू जन्मोजन्मी प्राणिया. तिसरं दान सांगितलं चंदनाचं. नाही हे करता आलं, अन्नदाने दीर्घायुष्य. अन्नदान करणारी माणसं दीर्घायुष्य होतात. याच्यावरती एक जणांनी शंका घेतली महाराज. आमचा मित्र म्हणला, महाराज आमचे वडील वयाच्या 50शीला गेले आणि तुमचं मत खोटं आहे. म्हणलं माझं मत नाही, नामदेव महाराजांचं मत आहे. तो म्हणला, महाराज आमचा बाप एवढा पुण्यवान होता, गावातल्या सप्त्याला पंगत, 2-2, 4-4 गावात कार्यक्रम असायचे, 4 वेळा गावात पंगत, आळंदीला पंढरीला वारीला पंगत. कुणी वारकरी आलं तर आमच्या घरातून उपवाशी जात नव्हता. 12 महिन्याला जवळजवळ 12 पंक्ती देणारा आमचा बाप होता. तो म्हणला, महाराज जर अन्नदानाने माणूस दीर्घायुष्य होत असता, माझ्या वडिलांनी वयाच्या 50शीपर्यंत एवढं अन्नदान केलं, मग अन्नदानाचं पुण्य जर त्यांना मिळालंच असतं तर 50शीला माझे वडील गेले असते का? तो म्हणला, कारण अन्नदानाने तुम्ही सांगितलं दीर्घायुष्य माणसं होतात. त्याला म्हणलं, अरे कदाचित तुझ्या वडिलांचं आयुष्य 25च वर्षाचं असेल, अन्नदानाच्या पुण्याईनं त्यांना 50 वर्ष जगवलं. हे असतं त्याच्यात लपलेलं, हाईड झालेले असतात काही गोष्टी, आपल्याला कळत नाही. जसं मोबाईलमध्ये काही गोष्टी हाईड करता येतात ना, तसं पुण्य सुद्धा आपलं हाईड होत असतं, लपलेलं असतं. योग्य वेळी त्या ठिकाणी आपल्याला ते मदत करतं. पुण्य उभे राहू संतांचे या कारणे, पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल. का खाऊ घालायचं? बघा संत महात्मे कसे असतात देण्याच्या बाबतीत. गाडगे बाबा सगळ्यांना माहिती आहेत. गाडगे बाबा 10 वर्षाचे होते, 10 वर्षाचे. त्यांना डेबू म्हणायचे, डेबू. आणि एका श्रीमंताच्या घरी कामाला होते. इतकी गरिबी होती, इतकी गरिबी, वर्षाने एकदाच नाही कधीतरी गोड पाहायला मिळायचं. एक दिवस तो श्रीमंत घरामध्ये आपल्या बंगल्यात जेवायला बसला होता आणि तुपाबरोबर पोळी खात होता. गाडगे बाबांनी बाहेरून डोकवलं. 10 वर्षाचं वय, बाहेरून डोकवलं. श्रीमंताने विचारलं, काय पाहतो रे? गाडगे बाबा म्हणले, भूक लागली, मला तुपाबरोबर पोळी पाहिजे. श्रीमंत ताटावरनं उठला, दोन्ही हात गाडगे बाबांच्या असे पुढे करायला लावले आणि इतकं दांडक्याने मारलं की हातातून रक्त आलं दोन्ही. काय नाही म्हटले, बाजूला जाऊन बाहेर कट्ट्यावर जाऊन बसले. हातातून रक्त वाहत होतं. येणारी जाणारी लोक होती. लोक विचारत होती, डेबू काय झालं रे हाताला? काय नाही म्हणले, पुरणपोळी खाल्ली. मनातल्या मनात म्हणले. आणि पुरणपोळी मागितली म्हणून हातातून रक्त आलं होतं ना, इतकं मारलं. शेवटी लहानाचे मोठे झाले आणि इतका प्रचार प्रसार वारकरी संप्रदायाचा किंवा कीर्तनाचा त्यांनी केला. कीर्तन करायला लागले. कीर्तन करायला लागल्यानंतर एकच विचार डोक्यात होता. एक श्रीमंत ग्रस्त परगावचा त्यांची कीर्तनाची तारीख घ्यायला आला. म्हणले, बाबा तुमची कीर्तनाची तारीख मला पाहिजे. तुमचं मानधन किती? आपण किती सांगितलं असतं? गाडगे बाबांना विचारलं, बाबा आमच्या गावाला कीर्तनाला येणार, मानधन किती द्यायचं? गाडगे बाबांनी सांगितलं, एक काम करायचं, मी एका अटीव कीर्तनाला येतो, तुझ्या गावाला कीर्तनाला येतो, पण गावातल्या सगळ्या लोकांना पुरणपोळीची पंगत द्यायची. तो श्रीमंत ग्रस्त म्हणला, तुम्ही जर कीर्तनाला येणार असेल, गावाला काय पंचक्रोशीला पुरणपोळी घालतो. कारण वयाच्या 10व्या वर्षीची आठवण होती गाडगे बाबांना, मला पोळी नाही मिळाली पण गोरगरिबाला पोळी मिळाली पाहिजे. आणि ती आठवण ध्यानात ठेवून गाडगे बाबा कीर्तनाला गेले. त्या दिवशी गाव झाडलं. पहिलं ते गाव झाडायचे, नंतर माणसांची डोकी झाडायची. अख्खं गाव झाडलं. आजचा कीर्तनकार येईल का लवकर? उलट अर्धा तास लेट. गाडगे बाबा आले, गाव झाडलं, कीर्तनाला उभे राहिले. कीर्तन झालं, सगळा समाज जेवायला बसला. गाडगे बाबा पुरणपोळी वाढत होते. तुपाबरोबर पुरणपोळी सगळ्या समाजाला वाढली. सगळा समाज जेवून गेला. 2च जण जेवायचे राहिले, तो श्रीमंत गृहस्थ आणि गाडगे बाबा. गाडगे बाबा आपण जेवायला बसू, पुरणपोळी खायची. बाबांनी सांगितलं, मी पुरणपोळी वयाच्या 10व्या वर्षीच खाल्ली होती, गोरगरिबांनी पुरणपोळी खावी म्हणून एवढा घाट घातला, बाकी काय नाही. सगळ्यांनी पुरणपोळी खाल्लेलं तृप्त झाली. सगळी माणसं घरी निघून गेली. बाबा म्हणले, मी नाही जेवणार, मला सोडायची व्यवस्था करा. त्या श्रीमंतानं गाडगे बाबांना बैलगाडी उभी केली होती आणि बैलगाडीच्या प्रवासातून गाडगे बाबा घरी जाणार. गाडगे बाबा बैलगाडीत येऊन बसले. बैलगाडीतला तो बैलगाडी हाकणारा मालक पोळ्या खाऊन तृप्त झाला होता. गाडगे बाबांनी फक्त बैलांकडे पाहिलं तर बैलांची पोटाशी खालीला गेली होती. आणि मग त्याला म्हणले, जेवला ना? म्हणले, हो जेवले. बैलांना कोण खायला देणार? त्यांची पोटं पार खालीला गेलेत. गाडगे बाबा बैलगाडीत नाही बसले, खाली उतरले. म्हणले, का? तू बैलांना खाऊ घातलं नाही, तू पाहिलं खाल्लंस. मी चालत जाईल पण माझ्यामुळे मला बैलाला सुद्धा यातना झालेल्या पावणार नाहीत. चालत गेले महाराज घरी गाडगे बाबा, पण बैलगाडीत बसले नाहीत, कारण माझ्यामुळे बैलाला यातना नको. हे साधूचं अंतकरण असतं. कसली पुण्य कर्म करणारी ही माणसं आहेत. चालत गेले निघून, झाला दृष्टांत संपला. पण साधूचं अंतकरण सांगत असताना पुण्य करणारी माणसं कशी असतात? अरे बैलाला सुद्धा दुःख होऊ नये, मी जर तिथं बसून गेलो तर बैलाला यातना होतील, मला दोष लागेल, याच्याकरता बैलगाडीतही नाही बसले. असो, काय करावं या महिन्यात? अन्नदाने होशी दीर्घायुष्य. अन्नदान करावं. उदकदाने सदा सुखी. पाण्याच्या दानाने माणसं सदा सुखी होतात. आपल्या घराचं पुण्य का टिकलं? आम्ही एखाद्याच्या घरात गेलो तर माता माऊल्या पाणी घेऊन येतात. महाराज पाणी घ्या, महाराज चहा घ्या, महाराज नाश्ता करा, जेवण करा. आपल्या घराचं पुण्य टिकवण्याचं काम जर कुणी केलं, हे सगळं श्रेय जातं स्त्रियांना. त्यांच्यामुळं घराचं पुण्य टिकलं. ते पुण्य घर घेतलं की त्याचा हप्ता आपल्याला फेडावा लागतो, पण यांचं कर्ज मात्र घराला फेडावं लागतं स्त्रियांना. तुकाराम महाराज म्हणतात, असं काही जीवनामध्ये करा की जे केल्यानंतर आपल्याला देवाकडे जाता येईल. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये होय सावधान, आता माझ्या
आता माझ्या मना होई सावधान आता माझ्या मना होई सावधान रकुमाई जय जय विठोबाई ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. पुण्यकर्म करावं, सत्कर्म करावं. शेवटील घडी बुडता न लगे वेळ का करावं? कारण शेवटचा दिवस कोणता आहे कुणाच्याही जीवनातला सांगता येत नाही. साधावा तो काळ जवळ आला. आपल्या जीवनामधला काळ आपल्याला सार्थक करता आला पाहिजे. काळ सार्थक केला त्यांनी दरिला म्हणी विठ्ठल. जसं ठीक आहे 56 वर्षाचं आयुष्य आप्पांना मिळालं, पण त्या 56 वर्षाच्या काळात आप्पांनी काही का होईना पण मृदंगाची साधना केली, वारकरी संप्रदायाची सेवा केली. कैलासवासी रमेश मारुती मोढवे आप्पा, चिरंजीव समीर रमेश मोढवे चांगल्या पद्धतीने तेही त्यांची काम सर्व्हिस करतायत. रोशन रमेश मोढवे, एक कन्या रेश्मा समाधान आवटे, धर्मपत्नी आप्पांच्या श्रीमती सुरेखा रमेश मोढवे, भाऊ राम मारुती मोढवे, ॲडव्होकेट गणेशराम मोढवे पुतणे आणि मंगेशराम मोढवे दोनही पुतणे, पुतणी अलका बजरंग घारे. एवढा सगळा परिवार. ठीक आहे, वडिलाची आठवण येतच राहणार. आई आणि बाप असे आहेत महाराज, आठवलं की डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या होतात. का होतात त्याचं कारण असं आहे, बाप असतो जगाचा पहिला वहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोल अशी ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी, तिच्याच मंगळसूत्रामधला प्रत्येक काळामणी. ज्याला नाही ना बाप त्याला विचारा की बापाची पोकळी. आणि आयुष्यभर बापाची जागा कशी राहते मोकळी. काळीच कापून काढलं तरी बापाला विसरता येत नाही. आणि बापा इतकं सुख आयुष्यात दुसरं कोणी देत नाही. बाप म्हणजे जेवणातील पंचपक्वानाचं ताट आणि आयुष्याच्या नदीचा मजबूत असा घाट. आयुष्य नावाची नदी आहे, ती प्रवाहित असते. नदीला 2 काठ असले की बरं असतं, नदी त्या 2 काठाच्या मधून वाहते. वडील नावाचा एक तट आणि एक आई नावाचा तट असतो आपल्या जीवनाला, आणि आपलं जीवन सुंदर असं त्याच्यातून प्रवाहित होत असतं. म्हणून वडिलांची भूमिका सांगत असताना आई घराचं मांगल्य, वडील घराचं अस्तित्व आहे. आईकडं अश्रूचे पाठ आहेत, वडिलाकडं संयमाचे घाट आहेत. आईला रडता येतं, बापाला नाही रडता येत. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर येतात. आई साहेबांनी त्यांना घडवलं, राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब. पण शहाजी राजांची ओढाताण झालेली आपल्याला विसरून चालणार नाही. आपला पोरगा छत्रपती व्हावा याच्याकरता बापानी गुलामी केली मोगलांची, पण शिवाजी महाराजांना छत्रपती केलं. हे सगळं श्रेय बापाला जातं महाराज. शिवाजी महाराज छत्रपती कुणामुळे झाले? वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणले त्यांचे वडील शहाजीराजे. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विष्णू वंदिता. अरे विश्वाने वंदन करावं असं राज्य तुम्ही निर्माण करा असं सांगणारा एक या जगातला बाप आहे शहाजी राजांमधला बाप. छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या लोक म्हणली 44व्या वर्षी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674ला. तेव्हा शिवाजी महाराज छत्रपती झाले नाही. वडिलांनी 12व्याच वर्षी छत्रपती म्हणून त्यांना त्या ठिकाणी संबोधलं होतं. ही बापाने दिलेली पदवी. बापाला पोराचा मोठेपणा किती आवडतो त्याचं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज. बरं, वडिलांच्या अनुषंगाने बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांमधला बाप आहे का? आग्र्याच्या तुरुंगातून येत असताना शंभूराजे 9 वर्षाचे होते आणि शिवाजी महाराज 36 वर्षाचे होते. संभाजी राजांना भेटले आणि यमुनेकडे तोंड केलं आणि शिवाजी महाराज निघाले. त्यावेळेस 9 वर्षाच्या शिवाजी महाराजांना आवाज दिला, आबासाहेब. शंभूराजे आवाज देतात आपल्या वडिलांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, आबासाहेब तुम्ही आम्हाला असं पोरकं करून चालला कुठं?
त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं असेल का नसेल आपल्या पोरासाठी? आपल्या बापाने आपल्याला हाक मारली, आपण मागे वळून पाहतो. शिवाजी महाराजांनी मागे वळून पाहिलं का नाही? छत्रपती शिवाजी महाराज रडले का नाही? हे यमुनेला जाऊन विचारावं लागेल, कारण छत्रपती शिवाजी महाराज यमुनेकडे पाहत होते. इतिहासाला सांगता आलं नाही शिवाजी महाराज रडले म्हणून, पण छत्रपती शिवाजी महाराज मागेही वळून पाहिलं नाही. त्याचं कारण होतं, शिवाजी महाराजांचा विचार एक रक्ताचा गेला तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्रातली कोट्यावधी वाचली पाहिजेत. याला म्हणायचं शिवाजी महाराजांमधला बाप. दरी खोरीचे मावळे होते, शूरतेचे चेले, अरे हात तुटता रणांगणी, ढाल बनायचे शेले, ढाल बनायचे शेले. भारताचा ध्वजाम्हा त्याग शिकवतो, त्याला सलाम करण्या हो सूर्य खाली उतरतो, सूर्य खाली उतरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्याला सलाम करण्याकरता सूर्य सुद्धा खाली उतरतो. ही आमच्या महाराष्ट्राची ताकद आहे, ही आमच्या तिरंग्याची ताकद आहे, ही आमच्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापना, स्वधर्म जाणे रक्षला, त्या शिवबाने कीर्ती केली, प्रणाम त्यांच्या चरणांना. धन्य शिवाजी तोरणगाजी, धन्य तो तानाजी, धन्य तो तानाजी. सिंहगडावर सिंह गरजला होवाला गाजी, धन्य धन्य जिजाई माऊली, भाग्याची माता, भाग्याची माता. शिवरायाला जन्म देऊनी रक्षियली जनता, गोब्राह्मण रक्षणात तोया भूवर अवतरिला, भूवर अवतरिला. देशाचा अभिमान खरा तो झाला तानाजी, कष्टासाठी लग्न मोडले पुत्र रायबाचे, पुत्र रायबाचे. नवखंडामध्ये राखून गेला नाव मराठ्यांचं. रामकृष्ण. त्याचं काय आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगात 10,000 हत्तीचं बळ आल्यासारखं होतं, तसं बळ आलं त्यांना. मी म्हणलं कंधारे महाराजांनी कसं काय प्रमाण दिले? नंतर पाहिल्यावर कळालं महाराज उभे राहिलेत म्हणून. चला असू द्या, काय हरकत नाही, ते आतून येत असतील. याला म्हणायचं उर्मी. उर्मी नको तिथं नाही आली पाहिजे, उर्मी इथं आली पाहिजे महाराज, आणि त्यांना योग्य ठिकाणी. नाहीतर बाकीच्या ठिकाणी आलेली उर्मी, आली उर्मीच आहे आणि तुका म्हणे थोडे आहे. कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगावर काटा उभाच राहिला पाहिजे, आणि नाही अंगावर काटा उभा राहिला तर तो माणूस कसला. भूमिका सांगत होतो मी. दरी खोरीचे मावळे होते, शूरतेचे चेले, अरे हात तुटता रणांगणी, ढाल बनायचे शेले. शिवाजी महाराजांमधले वडील कसे होते? आपण वाचावं याच्याकरता एक रक्ताचा सोडला, पण आपल्याला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचवलं. मी बापाची व्याख्या सांगत होतो. बाप असतो जगाचा पहिला वहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोल अशी ठेव. एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो. एका वडिलाचं मनोगत आलं होतं आणि त्यांनी आपल्या मुलीला विचारलं, दमलेल्या बापाची कहाणी. वडील मुलीला म्हणतात, बाळा तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. ए पोरी, सासर घराला जात असताना, सासर घराचा उंबरा ओलांडताना तुझ्या डोळ्यामध्ये बापाची आठवण आल्यानंतर पाणी येईल का ग? पोरी पण पोरीच असतात. ऐका पोरी कशा असतात, किती पोरी प्रेम करतात. मी एकदा 20 वर्षाच्या एका मुलीला प्रश्न विचारला, बाळा तुला काय आवडतं ग? ती म्हणली, महाराज असं काय विचारता? मी म्हणलं, अगं सकाळ दुपार संध्याकाळ काय आवडतं? ती म्हणली, महाराज मला संध्याकाळ आवडते. तिला म्हणलं, तुला संध्याकाळ का आवडते? त्या पोरीचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. ती पोरगी म्हणली, महाराज ती संध्याकाळ माझ्या बाबांना घरी घेऊन येते ना, म्हणून मला संध्याकाळ आवडते. हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा आमचे काळे महाराज. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग,
सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेने पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्यांच्या फाटक्या सदऱ्याला सदा ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उभा जन्म घालवला असा पेट त्या वनव्यात, चिंब भिजलेली कशी त्यांच्या मायेच्या पावसात, भरविला घास मुटका त्यानं इवल्याशा मुखात, त्यांचा जन्म कष्टाचा परी सदा मी सुखात, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पापा ज्ञान देवा माय बापा. महाराज म्हणतात ठीक आहे, वडील गेल्यानंतर आधार गेल्यासारखं वाटतं. संत तुकोबार आहे, ज्ञानोबार आहे, भगवान परमात्मा. जनाबाई तर म्हणतात देवा माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू. देवा आई राहिली नाही, बाप राहिला नाही, आता देवा तुम्ही आमचा सांभाळ करा. देवाने सांभाळ करावा याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल? तुका म्हणे चिंती कुळीची देवता, अखंड नामचिंतन करावं लागेल. आणि वावग्या असणाऱ्या उपाध्या बाजूला ठेवाव्या लागतील. राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वावू गिया उपाधी, लक्ष लावून रहा गोविंद गात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 अधिक मासाच्या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सव कोळवण खोरे वारकरी संप्रदाय समाज यांच्या विद्यमानाने तारीख आहे 29/5/2026 ते 31/5/2026 या कालखंडामध्ये शुक्रवार शनिवार रविवार सगळ्यांना चांगली पर्वणी आहे. आणि त्या कालखंडात कृषी साहित्य संमेलन सुद्धा होणार आहे. ठिकाण आहे माऊली लॉन्स मंगल कार्यालय, नांदगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे. या सूचनेचं त्या ठिकाणी हे निमंत्रण सगळ्याला. भैरवी चाल हरिभक्तीपरायण मावळभूषण बजरंग महाराज घारे आणि बबन महाराज कंधारे, नंतर चालीला थोडी साथ गायनाचार्य माऊली महाराज तिकोने. म्हणा म्हणा. तुका म्हणे चिंती कोळीची देवता, तुका म्हणे चिंती, तुका म्हणे कोळीची देवता, कोळीची देवता, तुका म्हणे चिंती, तुका म्हणे चिंती, तुका म्हणे चिंती, तुका म्हणे चिंती,
कोळीची देवता कोळीची देवता तुका म्हणे चिंती तुका म्हणे चिंती तुका म्हणे चिंती